अभिनेता सलमान खाननं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे। काला हिरण द बॅटल फॉर लेगसी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सलमाननं केल्याचं कळतंय। 1998च्या काळवीट शिकार प्रकरणावर हा चित्रपट आधारित असल्याचं, आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचा दावा सलमाननं केला आहे। सोशल मीडियाचा वापर करण्याचा अधिकार कोणालाही सेलिब्रिटी विरोधात बदनामीकारक पोस्ट करण्याचा अधिकार देत नसल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलंय। अभिनेता सलमान खानच्या फार्म हाऊस वादाच्या सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आलं। नेस्को ड्रग्ज प्रकरणातील दोघांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय। सह आयोजक असलेल्या नेस्को लाईव्ह इव्हेंट्सचे उपाध्यक्ष बाळकृष्ण कुरूप आणि व्यवस्थापक सन्नी जैन यांना मुंबई उच्च न्यायालयानं 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिलाय। नवी मुंबईच्या खारघर सेक्टर 34 मध्ये 4 जण लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली। ट्युलिप कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये 4 लिफ्टमध्ये अडकले। सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले। मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात पाहणी केली। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या कार्यक्रमात मृत व्यक्तीच्या देहाचा अवमान करणारं वक्तव्य सेजल पवारनं केलं होतं। सेजल केईएम रुग्णालयात काम करत होती। अहमदाबाद विमान दुर्घटनेला 1 वर्ष काल पूर्ण झालं। अपघात मृत्यू झालेली हवाई सुंदरी मैथिली पाटील हिच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। राज्यात गुटखा उत्पादन केल्यास कारवाई होणारच आहे, असा इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिलाय। गुटखा उत्पादकांच्या विरोधातील कारवाईला वेग आलाय। गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या प्रश्नांची दखल घेण्यात आली आहे। कोळी बांधवांसाठी योग्य जागा किंवा पर्यायी व्यवस्था करा, असे निर्देश मंत्री मंगलप्रभात लोढांचे मनपा आणि मत्स्य विभागाला आहेत। भिवंडीतील नालेसफाई कागदावरच राहिली आहे। महापौर नारायण चौधरींकडून नालेसफाईची पाहणी करण्यात आली। कामानुसार ठेकेदारांना पैसे देणार असा इशारा महापौर चौधरींनी ठेकेदारांना दिला। मुंबईत ओबीसी जनमोर्चाची राष्ट्रीय ओबीसी बैठक संपन्न झाली। बैठकीत आरक्षण, संरक्षण आणि सामाजिक न्यायावर सविस्तर चर्चा झाली। उपराजधानी नागपुरात पावसानं हजेरी लावली आहे। पावसाचं आगमन, वातावरणात गारवा निर्माण झाला। जनतेनं स्वातंत्र्य सेनानी आणि माजी खासदार चुडामन आनंदा पाटील यांचा अजिंक्य संघर्ष या जीवनचरित्राच्या पुस्तकाचं एनसीपीए इथं प्रकाशन पार पडले। या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी धुळे आणि नंदुरबार इथे ग्रोथ इंजिन सेंटर उभारणार असल्याची घोषणा केली। नाफेडला कांदा देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिलाय। नाफेड आणि एनसीसीएफला 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आले। मात्र बाजार समितीतील दर आणि शासकीय खरेदीच्या दरात तफावत असल्याचं शासकीय खरेदी ठप्प झाली आहे। ठाण्यात अमराठी रिक्षा चालकांसाठी विशेष मराठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले। रिक्षा चालक परिवहन कार्यालयामार्फत प्रमाणपत्रही मिळणार आहे। हाजी अली दर्गा परिसरात हिंदू तरुणाची हत्या झाल्याचा दावा करणारा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणार आहे। अशा प्रकारच्या खोट्या आणि तथ्यहीन माहितीपासून दूर राहावं असं आवाहन करण्यात आलं। महिला शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार विधेयक आणणारे। महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकारनं पाऊल उचललंय।